त्या काठीने ते साफ करतायत सर्व. पटकन गेला. आणि हे बघा ह्याच्यावर ना जेवढे लाईन्स असतात ना, दाखव रे लाईन्स जरा. हे बघा हे जेवढे लाईन्स असतात ना तेवढ्या वर्षांचा तो असतो. गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हे बघा सुबह सुबह 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके कोण आहे माझ्यासोबत दीदी. आम्ही जातोय आता म्हारय काढायला. आज मी जाणार आहे संध्याकाळी मुंबईला रिटर्न निघणार आहे जायला. तर आता जातोय म्हारय काढायला. पार्थ बोलला अचानक की चल म्हारय काढायला जाऊया. हो तो कसे काढतात ते. चला मला पण माहिती नाही आता हे लोक कुठे जातात काढायला. बघू आता कुठे जायचं. गाईज लोकेशनवर आलोय आणि ते बघा आले आले मिळाली पण पार्थला. हे बघा मी हातात खाई घे पिशवेत घेऊ काही हय ठेव आधी नंतर सगळे गोळा करा. हे बघा अशा ठिकाणी मिळतात. ही खाडी आणणार आहे खाडीच्या इथे मिळतात हे. आणि हे बघा इकडे बसायला जागा आहे ते बसते मी आणि शूट करते. आणि दीदीचं लुक बघा काय ऑफिसला इंटरव्ह्यूला आली आहे. इंटरव्ह्यूसाठी आली आहे फक्त हे नाही घेऊन आली पोर्टफोलिओ नाही घेऊन आली. मतलब दीदीला अलग ही लेवल की आहे. हे बघा ही आहेत ना ही छोटी छोटी कांदळवनाची झाडं आहेत. कांदळवनचा परिसर आहे हा. असे वरवरच असतात की असे एकदम खाली पण खणूचं लागतात. व्ह्यू आहे सुंदर. पाणी एवढं भारी वाटतंय ना इकडे. आणि आता हे लोक इकडे गेलेत बघायला. आज बघूया किती मिळतं. सांभाळून थोडं सांभाळून करावं लागतं पण इकडचा व्ह्यू भारी आहे. माझ्या मागचा व्ह्यू बघा एवढं भारी वाटतंय ना इकडे बसून. म्हणजे किंचित ऊन येत आहे जास्त ऊन पण नाही ते मस्त सावली आहे इकडे. दीदीला बोलते मगापासून बस म्हणून बसत नाही. राहू दे तिकडे उभीच राहू दे. आता किती वेळ लागेल यांना माहिती आहे काय तरीसुद्धा तेच जाऊ दे. आता मी तर बसते इकडे आणि बघते किती भेटत आहेत आणि तुम्हाला पण दाखवते. आता काही दुसऱ्या लोकेशनवर आलो आहे बाजूलाच आहे. तुला कम्प्लीट लोकेशन नाही दाखवू शकत. कम्प्लीट लोकेशन नाही दाखवू शकत. ते पार्क तिकडे गेला आहे आणि आम्ही उतरू पण नाही शकत. रिस्की काम आहे. चप्पल झंकरचा डेंजर नाही तर झंकर. क्या बोला तूने? चप्पल झंकरचा डेंजर नाही तर झंकर. अरे कहना क्या चाहते हो? चप्पलाशिवायच जा. हा सांभाळून गावली हे ती भेटली आहे झंकरला. पार्कला ते बघा तेवढे मिळाले. पार्कला पण भरपूर मिळाले. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना धुत आहेत मिळालेले. आणि पाय नुसते चिखलान घाण करून ठेवले. ही पिशवी आणली त्याच्यामध्ये दीदी गोळा करायला आली आहे फक्त आणि मी व्लॉग बनवायला. आता आलोय तिसऱ्या ठिकाणी. बघू आता इकडे मिळतात का. इकडे ना कुर्ली आहे ते बघा. हे दिसत आहेत ना छोटे छोटे तुम्हाला. एका डेंग्यावाले कुर्ले म्हणतो त्याला. ते बघा आता बघा आता हा इकडे आला ना ते बघा कोणी आलं ना की ते आतमध्ये जातात. ते बघा गायब झाले. डेंजर सगळे गेले आतमध्ये आणि आता थोड्या वेळाने लगेच वरती येणार. रेड पिशवी बघा गाईज प्राडाची ब्रँड. साधं सुद्धा नाही घेत आम्ही. कुर्ल्यांना पण हे म्हारईना पण आम्ही ब्रँडेड पिशवीत ठेवतो. अजून एका लोकेशनवर येताना तिकडे थोडे मिळाले. ती बघा पार्थला मिळाली. बोलतात म्हारय मोठे मळी. आता दीदीने बरबटवली आणि बघा झंकरने फेकलं ना दीदीच्या इकडे येऊन बसलं टम करून. हा आहे जांबा दगड बघा. हा पूर्ण आहे ना हे बघा जांबा दगड आहे पूर्ण कोकणातला स्पेशल. कांड झाला माझ्या माईकचा जो कनेक्टर असतो तो कुठे टाकला मी भेटत नाही आहे. आता ते पडला आहे तो जाऊन शोधतो आता पहिल्या लोकेशनवर. राहून दे कोण नाही.
बघत जातो आता. ये दोपहर का वक्त है जब सूरज सबसे ज्यादा गर्मी बरसाता है और खुद को सुरक्षित रखने के लिए मुझे जल्द से जल्द घाटी की छाया में पहुंचना होगा. वाह, कितने तेजस्वी लोग हैं हमारे यहाँ. भाई रिस्की आहे गाईच इकडून येणं. ऐको आणि बघा हे जे झाड आहे ना, ह्याला सगळे काटे काटे थोडेसे भेटले जेणेकरून असं हात टेकून जाऊ शकतो, बट स्टील रिस्की. दाखव कॅमेरामध्ये. ह्या लोकेशनवर ना एवढे सारे मिळाले आहेत, 10-12 आहेत. केवढे मोठे आहेत बघा. कधीपासून आम्ही सांगतोय चला चला म्हणून, आणि आम्ही चला चला म्हणतोय तेव्हा तेव्हा यांना मिळत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला सांगतायत चला चला म्हणा फक्त म्हणून. म्हणजे मला मुंबईला जायचंय. डेंजर सगळ्यात मोठा आहे हा. डेंजर आहे. त्यांचं होत नाहीये, बघतायत अजून पण. एकच म्हणतो चला रे. चिखल बघा काहीच पायांना. हा बघा खूप चिखल असतो तिकडे, रुततात पाय. हे बघा काहीच एवढे सारे भेटले. 40 एकच. आता ही साफ करणार आहे. शेवट याचा तेलाचा वास येतात. ऑनलाईनच्या तेलाचा वास. ऑनलाईनची ब्रँड अम्बॅसिडर. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. माझी चेष्टा करतो. काय काय करतो आता त्याविषयी ते काही काळिंद्र कसलं लावलेलं माहित का, या वाटे लावत. लावलेलं. साईज बघा, साईज गाईच. आधी माहिती असताना तर खतच वाढले. ठेवले तर असे करणार ते. दाखव दाखव पटकन. नको ना दाखव पटकन. पटकन दाखव. व्हाईट असतात आतमधून. नाही सगळा चिखल त्याला लागलेला असतो ना, म्हणून ते असे होतात. तर धुवचे लागतले ना. थांब रे, काय करत बघा गाईस. गोल झालेलं असतं. ह्या कात्यानं घातलेला. ह्या काथ्याने ते साफ करताय सर्व. पटकन गेला. आणि हे बघा ह्याच्यावर ना जेवढे लाईन्स असतात ना, दाखव रे लाईन्स जरा. हे बघा हे जेवढे लाईन्स असतात ना तेवढ्या वर्षांचा तो असतो. दिसलो. हो किती वर्षाचा मोदलं ते. नाही मोदलं घ्यायचे मग नाही काय म्हणले असं करत. सांगू नको, माहिती चुकीची असेल तर घे मग. हे पण अशी ह्या ना असं म्हणतात आपल्याकडे. एवढा काय हा? अशी किती गोष्टी होतात जशा आपल्याकडे म्हणतात जे खोटे असतात असं म्हणतात. जुनो खातो